झी 24 तास एक पाऊल पुढे। झारखंडमध्ये काठीकुंड परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला चढवलाय। या हल्ल्यात पाकुरचे एसपी अमरजीत बलिहार यांच्यासह 3 पोलीस जवान शहीद झाल्याचं समजतंय। डीआयजींबरोबरची बैठक आटोपून परत येत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला चढवला। नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये अद्याप चकमक सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपासून ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी उच्छाद मांडलेला आहे। अगदी 15 ते 20 दिवसांपूर्वीच पाटणा धनबाद एक्सप्रेसवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला होता, गोळीबार केला होता या एक्सप्रेसवर। तर 25 मेला छत्तीसगडच्या जंगलांमध्ये पोलिसांवर हल्ला केला होता। काँग्रेसच्या रॅलीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता। आणि आता झारखंडमध्ये काठीकुंड परिसरामध्ये पोलिसांच्याच एका पथकावर हल्ला केलेला आहे नक्षलवाद्यांनी। या हल्ल्यामध्ये पोलीस अधीक्षक अमरजीत बलिहार यांच्यासह 3 पोलीस जवान शहीद झालेले आहेत। डीआयजींबरोबरची बैठक आटोपून हे पोलिसांचं पथक परतत होतं आणि त्याच वेळेस झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी काठीकुंड या परिसरामध्ये हा हल्ला चढवला। गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवाद्यांनी जे काही हल्ले चढवलेले आहेत त्यामध्ये विशेष त्यांचं टार्गेट अर्थातच पोलीस जवान राहिलेला आहे। यामध्ये अनेक सर्वसामान्य लोकांचाही बळी गेलेला आहे। तर आता हा जो हल्ला केलेला आहे तो झारखंडमध्ये पश्चिम बंगाल आणि झारखंड यांच्या सीमेवरच्या परिसरामध्ये केलेला आहे। काठीकुंड या परिसरामध्ये हा हल्ला केलेला आहे। पोलिसांच्या या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आणि अजूनही ही चकमक सुरू आहे, गोळीबार सुरू आहे असं वृत्त आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांच्याकडून। विनोद, 15 दिवसांनंतर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोकं वर काढलेलं आहे, हल्ला केलेला आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला केलेला आहे। काय अधिक माहिती आहे? आपण जर पाहिलं हेमाली तर हा जो पाकुर हा जिल्हा आहे याचा हा काठीकुंड नावाचा परिसर आहे आणि हा परिसर जो आहे हा पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या सीमेवर आहे आणि या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचा प्रचंड प्रमाणात प्रभाव आहे आणि त्यांनी तिथं उच्छाद मांडलाय। गेल्या आपण जर काही दिवसापासून ज्या घटना पाहिल्या तर छत्तीसगड आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही घटना आपल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे दिसून आल्या। या पार्श्वभूमीवर आता नक्षलवाद्यांनी सगळीकडेच आता एकंदरीत आक्रमक झालेले दिसत आहेत आणि प्रशासनाविरोधात आणि एकंदरीतच लोकशाही विरोधातच त्यांनी थेट लढा पुकारल्याचं याच्यातून आपल्याला दिसून येत आहे। आणि हा तिसरा हा मोठा हल्ला आहे या 2 महिन्यातला। त्याच्यामुळे नक्षलवाद्यांचं फार मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। थेट एसपीलाच टार्गेट केलं गेलं आहे, जिल्हा पोलीस अधीक्षकाला जे हल्ल्यात शहीद व्हावं लागलेलं आहे। त्याच्यासह इतरही 3 जवान शहीद झालेले आहेत। त्याच्यामुळे पुढच्या काळातही त्यांचे हल्ले वाढत राहणार असं सध्या परिस्थिती दिसते। अजून प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाहीये हेमाली। नक्की अद्याप पुरेशी माहिती मिळालेली नसली तरी सुद्धा नक्षलवाद्यांचे हल्ले पाहता पोलिसांवर त्यांनी अधिकाधिक हल्ले चढवलेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये। अगदी काही दिवसांपूर्वी पाटणा धनबाद एक्सप्रेसवर त्यांनी हल्ला चढवला होता, त्यातही आरपीएफची शस्त्र हे त्यांचं टार्गेट होतं। काय सांगता येईल नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यांबद्दल? हा, नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांनी जरी ट्रेन नक्षलवाद्यांनी जी हायजॅक केली होती त्याच्यामध्ये कुठल्याही त्यांनी नागरिकावर हल्ला केला नव्हता, म्हणजे जन्मत त्यांच्या विरोधात जायला नको ही काळजी देखील घेतात। परंतु दुसऱ्या बाजूला ते प्रशासनाविरोधात आणि सरकार विरोधात जी त्यांची प्रतिक्रिया आहे तीही ते व्यक्त करत असतात आणि त्याच्यातूनच पोलीस जवान जे असतात जे एक प्रकारे निरपराध असतात त्यांच्यावर हल्ला करून एक मेसेज जरी देत असले पण याच्यात पोलिसांचा बळी सगळ्यात मोठ्या प्रमाणात जातो आणि याच्यात पोलीसच मोठ्या प्रमाणात बळी ठरत आहेत हेमाली। नक्कीच पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, थेट पोलिसांच्या पथकावर हल्ला केलेला आहे। धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।